धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळ्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांवर कारवाई। 2 व्यापाऱ्यांवर गुन्हा, 61,000चा मुद्देमाल जप्त। धुळे जिल्ह्यात बेकायदेशीररित्या पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या 2 व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या आदेशानुसार ही धडक मोहीम राबविण्यात आली। या कारवाईत एकूण 61,474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात कैलास देवानंद नानकानी वय 50, प्रोप्रायटर श्री साई ट्रेडर्स, जयशंकर मार्केट, राहणार अरुण कुमार वैद्यनगर, धुळे, तसेच फजलू रहमान मोहम्मद सलीम अन्सारी वय 32, प्रोप्रायटर बिग बाजार सार्वजनिक मार्केट, धुळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथके तयार करण्यात आली। दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी धुळे शहरात समन्वित छापेमारी करण्यात आली। पहिल्या टप्प्यात जयशंकर मार्केट येथील श्री साई ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकण्यात आला। येथे गोरी ब्युटी क्रीम, गोरी व्हाईटनिंग साबण, चांदणी व्हाईटनिंग क्रीम आदी सौंदर्य प्रसाधनांचा साठा आढळून आला। यामधून 30,063 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर नॅशनल हायस्कूलच्या मागील सार्वजनिक मार्केटमधील बिग बाजार या दुकानावर छापा टाकण्यात आला। येथे गोरी ब्युटी क्रीम, फैजा ब्युटी क्रीम, गोल्डन पर्ल क्रीम, डबल व्हाईट प्लस व्हिटॅमिन सी, फेस फ्रेश गोल्ड यांसारखी उत्पादने आढळून आली। यामधून 31,411 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून मिळालेली सौंदर्य प्रसाधने जप्त केली असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर आयात व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांचे प्रॉडक्ट ज्यांना भारत देशामध्ये विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे, असे प्रॉडक्ट धुळे शहरातील काही दुकानांमध्ये विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवरे सरांनी मार्गदर्शन करून आदेशित केले। त्या LCBचे 2 पथक तयार केले। दोन्ही पथकांनी धुळे शहरातील विविध सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर छापे टाकून काही मुद्देमाल व आरोपी यांना ताब्यात घेतलेले। त्यामध्ये जयशंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स तसेच सार्वजनिक मार्केट येथील बिग बाजार या 2 दुकानांमधून छापा टाकून पाकिस्तान निर्मित प्रॉडक्ट हे जमा करण्यात आलेले, ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये साई ट्रेडर्स येथून 30,000चा व बिग बाजार सार्वजनिक मार्केट येथून जवळपास 31,400चा मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सदर दोन्हीही गुन्ह्यांमध्ये विदेश व्यापार विकास व विनिमय अधिनियम BNS व औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। यामधील श्री साई ट्रेडर्सचे मालक आहेत लास देवानंद नानकानी व बिग बाजार मार्केट याचे मालक आहेत फजलू रहमान मोहम्मद सलीम अन्सारी। दोघांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर मुद्देमाल हा यांनी कुठून विक्री केलेला आहे, त्यांना पुरवठादार करणारे कोण आहेत, या सर्वांचा तपास करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने मान्य न्यायालयासमोर उपस्थित करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे। धन्यवाद। त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।